यश. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही टीम्स ऍड झालेल्या आहेत क्रिकेट हिरोजवर. आजच्या सत्रातला हा दुसरा सामना खेळला जातोय. कॉप्स 11 वर्सेस ब्रदर्स 11. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला होता अक्षय बेलखेडे, कर्णधार ब्रदर्स 11 या संघाचे. पहिलं षटक घेऊन येतोय गोपाल राऊत, मॅन फ्रॉम राजनी. पहिला चेंडू सामना करणार जितेश सर. स्क्वेअरच्या दिशेने मारलेला फटका सुंदर टोलालेला होता. संदीप वानखेडे तिथे क्षेत्ररक्षक होते. मिसफिल्डिंग नक्कीच झाली. मिसफिल्डच्या रूपात एक धाव नक्कीच मिळते जितेश सरांना. पुढचा चेंडू सामना करणार यश. स्लोअर वन टाकलेला चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू येतो आपल्याला धावपट्टीवर बघू शकतो. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतात गोपाल. मागील सीझन बघितलं तर खूप छान राहिलेला आहे आपल्या उर्वरित गोलंदाजीसाठी आणि या स्पर्धेमध्ये पण कमालीची गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा स्लोअर वन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतो मैदानाच्या आतमध्ये. कुठल्याही प्रकारचा फटका मारण्याचा आतापर्यंत तरी काही चान्स दिलेला नाही गोपाल राऊत यांनी. उर्वरित 3 चेंडू बाकी पहिल्या षटकामधले. आतापर्यंत 1 धाव खर्च केलेली आहेत फक्त. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र चकवा गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे गोपाल याला. नक्कीच गती नाही आहे या गोलंदाजाकडे पण क्षमता आहे. ज्या प्रकारे चेंडू हाताळतो आपल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा हा पहिला षटक. आतापर्यंत कुठलाच मोठा फटका मारण्याचा चान्स दिलेला नाही यश याला. ज्या प्रकारे आपण यशला ओळखतो मागील सीझन मध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केलेली होती, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो हा फलंदाज. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे बिट्टू रेवतकर. 1 धाव नक्कीच मिळेल तिथे. 1 धावच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 धावा. खूप सुंदर षटक हाताळलेलं आहे गोपाल राऊत यांनी. दुसऱ्या सामन्याचं हे पहिलं षटक गोपाल राऊत यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत, 5 चेंडू हाताळले आहेत आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय मैदानाच्या आतमध्ये. वा, काय कमालीची गोलंदाजी करते गोपाल राऊत आणि षटक समाप्त होते. 1 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 धावांवर. नक्कीच प्रभावित केला या खेळाडूंनी. आपण ज्या प्रकारे बघतो की चेंडू हाताळण्यामध्ये सक्षम. पॉवर प्लेचं दुसरं षटक. दुसरं षटक घेऊन येते. गोलंदाजाचं नाव सागर. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. घेऊन येतो सागर. सामना करणार यश. पुन्हा एकदा गल्लीच्या दिशेने खेळून काढलेला आहे. इथे दिशा फुलते मात्र क्षेत्ररक्षकाची आणि 4 धावा चौकाऱ्यांसाठी जाऊन पोहोचलेला चेंडू सीमारेषा पार. इथे मात्र पटकावतोय पॉवर प्लेच्या दुसरा ओव्हर आणि सुंदर सुरुवात करता यश चौरे. ज्या प्रकारे आपण म्हटलं होतं आजीच्या षटक हाताळलेलं होतं गोपाल राऊत यांनी. कुठलाच मोठा फटका मारण्याचा चान्स दिलेला नव्हता, संधी दिलेली नव्हती यशकडे, पण इथे संधी शोधून काढलेली आहे यश चौरे यांनी. आदरेला चेंडू लेगशॉटच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे बिट्टू रेवतकर. या खेळाडूकडे क्षमता आहे. मोठे फटके मारण्यासाठी बिट्टू रेवतकर यालाही ओळखलं जातं.
यावेळेस मात्र स्ट्राईक ठेवणार जितेश सर. समोर टाकलेला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू होते मैदानाच्या आत. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतात. ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलेलं होतं गोपाल राऊत यांनी आणि दुसरं षटक हाताळतोय सागर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मोनू. दुसरा धावाचा प्रयत्न, इथे नक्कीच धावबाद होण्याची चान्स होता, बट इथे 2 धावा नक्कीच मिळणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे सागरकडनं. ज्या प्रकारे आपण बघितलं की सुंदर असे चेंडू हाताळलेत, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने, इथे मात्र फटका फसलेला आहे, पण इथे कॅच ड्रॉप. मोठा फलंदाज जात अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच आणि तिथे यश प्राप्त झालेलं होतं, पण इथे बिट्टूच्या हातानं एक झेल बाद होतोय. खूप इझी कॅच होता बिट्टूसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, पण इथे चोरटी धावा बनावी लागेल सागरकडनं. आणि बॉल लेफ्ट ओव्हर. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. आणि ज्या प्रकारे आपण बघितलं की पॉवर प्लेचे जे महत्वाचे ओव्हर असतात, ज्यामध्ये फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो आणि गोलंदाज चांगली सुरुवात द्यायचा प्रयत्न करतात, यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ब्रदर्स 11 या दोन्ही गोलंदाजांना. यश आणि सागर खूप सुंदर अशी गोलंदाजी केली दोन्ही षटकांमध्ये. ज्या प्रकारे आपण बघितलं पहिलं षटक खूप छान प्रकारे हाताळलेलं होतं गोपाल राऊत यांनी, आणि आपल्या कोट्याचं दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा गोपाल राऊत. सामना करणार यश चौडे. जबाबदारीची खेळी खेळावी लागेल मैदानाच्या दोन्ही फलंदाजांना. ज्या प्रकारे सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो, जितेश सर आणि यश चौरे, मॅन फ्रॉम जलालखेडा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, गती नाही दिली या चेंडूमध्ये काहीच, आणि एक धाव. कुठलाही मोठा फटका आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाला नाही. ज्या प्रकारे आपण याच्या आधीच्या षटकमध्ये यश चौरे यांनी पॉइंटच्या दिशेला एक फटका खेळून काढलेला होता, त्यानंतर बांधून ठेवला दोन्ही फलंदाजांना. कुठलाही मोठा फटका मारण्याचा ची संधी दिलेली नाही आतापर्यंत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव नक्कीच मिळेल. संदीप आहे तिथे क्षेत्ररक्षक, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता जितेश सरन यांनी, पण छान क्षेत्ररक्षक. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावांवर, लॉस ऑफ 0 विकेट. सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, बॅटची कड लागली होती लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी जातोय चेंडू सीमारेषे पार. 4 धावा चौकार. आतापर्यंत कुठलाच मोठा फटका मारण्याचा ची संधी दिलेली नव्हती, पण इथे कुठेतरी शोधून काढला. इथे बॅटची कड नक्कीच लागली तिथे लेगच्या दिशेने. 4 धावा मिळत आहेत यश चौरे याला. पुढचा चेंडू पुन्हा घेऊन येतोय गोपाल. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, पण इथे पुन्हा एकदा चुरशीची गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचा वेग या चेंडूमध्ये देत नाही आहे. काय चुरशीची गोलंदाजी करतोय गोपाल राऊत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा, इथे मात्र स्लॉट स्लिप करून दिलेला आहे. 6 धावांसाठी षटकार इथे मात्र घेतला आहे गोलंदाजाचा समाचार. 6 धावा षटकार.
आतापर्यंत सुंदर असं षटक हाताळलेलं होतं गोपाल राऊत यांनी, पण कुठेतरी मोठा फटका शोधत होते यश चौरे आणि खूप सुंदर असा फटका खेळून काढलेला तो लेग साईड दिशेने 6 धावांसाठी. पुन्हा एकदा डॉट चेंडू, इथे मात्र वापसी करतात आपल्या गोलंदाजीमध्ये आणि षटक संपलेला आहे. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावांवर. लॉस ऑफ 0 विकेट. पहिलं षटक खूप छान प्रकारे हाताळलेलं होतं गोपाल राऊत यांनी, पण हे थोडं महागडं षटक म्हणावं लागेल. 12 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. आतापर्यंत 23 धावा स्कोर कार्डवर आपण बघू शकतो कॉप्स 11 च्या दोन्ही फलंदाजांनी. यानंतर चौथा षटक घेऊन येत आहेत अक्षय बेलखेडे, ब्रदर्स 11 संघाचे कर्णधार. सामना करणार जितेश सर. खूप सुंदर गोलंदाजी, वा. स्लोअर वन चेंडू होता, समजू शकले नाही जितेश सर. निर्धाव चेंडू नी आपली सुरुवात करतोय षटकाची अक्षय बेलखेडे. या खेळाडूकडे बघितलं तर खूप क्षमता आहे, भरपूर काही सामने आपल्या गोलंदाजी जोरावर जिंकवण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा फुलटस चेंडू उंच टोलावण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता जितेश सरांनी. इथे 1 धाव नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे मोनू. तुम्हाला धावाचा डोंगर उभा करावा लागेल दोन्ही फलंदाजांना जर सांगायचं झाल्यास, कारण ब्रदर्स 11 यांच्याकडे खूप छान असे फलंदाज जे या क्षेत्रामध्ये ओळखले जातात. फुलटॉस चेंडू, इथे मात्र गती होती, कुठलाही चान्स मिळाला नाही. रनआउटचा नक्कीच इथे एक चान्स होता, बट इथे चोरटी धाव म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 धावांवर. गती होती चेंडूमध्ये, फुलटॉस नक्कीच होता, फुलटोल वसूल करू शकला नाही यश चौरे आणि 1 धाव नक्कीच मिळेल तिथे. आतापर्यंत सुंदर षटक हाताळलेलं आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या यश बेल. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागते, 1 धाव नक्कीच मिळेल तिथे. पुन्हा एकदा चुरशीची गोलंदाजी करतोय अक्षय बेलखेडे, कर्णधार आहेत संघांचे आणि कर्णधारीचा भार सांभाळत आहेत आता तरी मात्र आपल्या गोलंदाजीद्वारे. स्लोअर वन टाकलेला चेंडू लेग शॉटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, झेल टिपण्याचा एक चान्स नक्कीच होता कपिल यांच्याकडे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, थोडा हार्ड होता कॅच. खूप मोठा मासा इथे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, सफल झाले होते, बट क्षेत्ररक्षकाकडनं काही पुरेशी अशी साथ मिळाली नाही त्यांना. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे आपला विकेट गमावा लागला असता यश चौरे यांना. आणि सुंदर षटक हाताळलेले आहेत आतापर्यंत यश अक्षय बेलखेडे यांनी. खोलवर टप्प्याचा चेंडू, फुलटॉस चेंडू होता, सामोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धावेपासून वाचवू शकणार नाही. डायरेक्ट थ्रो नक्कीच लागलेला होता, इथे मात्र ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळेल. षटकाची समाप्ती. 4 षटकांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 धावांवर. लॉस ऑफ 0 विकेट आणि सुंदर षटक हाताळला आपल्या या चौथ्या षटकामध्ये. ज्या प्रकारे आपण गोलंदाजी बघू शकत होतो अक्षय बेलखेडे यांना. फक्त 6 धावा खर्च केल्यात आपल्या पहिल्या षटकामध्ये. चार षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे पहिल्या इनिंगचा. आतापर्यंत चुरशीची अशी गोलंदाजी केलेली आहे ब्रदर्स 11च्या ज्या गोलंदाजांनी. ज्या प्रकारे आपण गोपाल राऊत याला बघितलं, 2 षटकामध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. दुसरं षटक महागडं ठरलं, पण त्यानंतर कमबॅक केला अक्षय बेलखेडे यांनी. संघाचे कर्णधार स्वतः भार सांभाळलेला आपल्या खांद्यांवर आणि खूप सुंदर असं षटक हाताळलेलं होतं.
मोठा फटका. इथे मात्र 6 धावांसाठी समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 6 धावा षटकार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हॅलो हॅलो. पहिल्या षटकामध्ये जरा शांत ठेवण्याचं काम नक्कीच केलं होतं सागर याने आपल्या गोलंदाजीमध्ये यशला. पण आता मात्र तुम्ही शांत ठेवू शकणार नाही. आता मात्र फायर करतोय मैदानाच्या आतमध्ये यश चौरे, मॅन फ्रॉम जलालखेडा. आतापर्यंत शांत खेळ खेळत होते मैदानाच्या आतमध्ये. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा रिस्क घेतलेला नव्हता. प्रयत्न नक्कीच केले होते पण इथे मात्र आता 6 धावांसाठी भिरकावून दिलेला आहे समोरच्या दिशेने आणि षटकाराने स्वागत केलेलं आहे सागर याचं. दुसरं षटक हाताळतोय आपल्या स्पेलचं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलेला आहे सागर. पुन्हा एकदा कवच दिशेने. इथे मात्र पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार येतो यशच्या बॅट मधनं. वा, कमालीची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. वॉट अ शॉट. सुरुवातीला नक्कीच स्ट्रगल केला या फलंदाजाने पण इथे मात्र जास्त वेळ आपण शांत ठेवू शकत नाही. दोन षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 धावांवर. आतापर्यंत नक्कीच या गोलंदाजांनी थांबवून ठेवलेलं होतं पण लागोपाठचे 2 षटकार ज्या प्रकारे आपण बघितले मैदानाच्या आत आणि धावसंख्या जाऊन टिपलेली आहे ती स्कोअर कार्डवर 41 धावा. आणि अशाच मोठ्या फटक्यांची गरज जर तुम्हाला एक धावेचा डोंगर उभा करायचा असेल. लेगच्या दिशेने पुन्हा एकदा भिरकून काढलेला फिल्डर आहे तिथे अडवू शकणार नाही. 4 धावा चौकार. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला आहे यश चौरे यांनी. 4 धावा चौकार. दिशाहीन गोलंदाजी याला आपण म्हणू शकतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक ज्या प्रकारे सागरने हाताळलेलं होतं कमालीची गोलंदाजी केली होती पण इथे मात्र आता समाचार घेतलेला आहे यश चौरे यांनी. पुन्हा एकदा इथे मात्र कमबॅक करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता यश चौरे यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 धावांवर. उर्वरित 2 चेंडू या षटकातले बाकी. पुन्हा इथे मात्र फटका बसलाय क्षेत्रक्षेत्राच्या खाली आणि खूप मोठा विकेट इथे धक्का बसतो. पहिल्या विकेटचं पतन जितेश सर यांच्या रूपामध्ये लागते कॉप्स 11 यांना. इथे मात्र बसवला फटका फसला आणि पहिल्या विकेटचं पतन जितेश सरांच्या रूपात लागते. नक्कीच आतापर्यंत कुठल्याही मोठ्या प्रकारचा फटका मारलेला नव्हता. नक्कीच कुठेतरी स्ट्रगल करत होते जितेश सर पण इथे मारण्याच्या नादात मोठा फटका मारण्याच्या नादात आपला विकेट गमवावा लागला आणि तिचे क्षेत्ररक्षक होते बिट्टू रेवतकर. सेफ हँड आणि ते झेल बाद होत आहेत जितेश सर. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आहेत सागर यांनी. 2 षटकारानंतर आणि 1 चौकारानंतर कमबॅक नक्कीच केला आहे सागर यांनी पण इथे धावसंख्या रोखावी लागेल जर तुम्हाला हा सामना लेग साइडच्या दिशेने खेळून काढलेला आकाश बोर्डे नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो. खूप सुंदर क्षेत्ररक्षक गोपाल यांच्याकडनं बघायला मिळालेला होता. फुलटॉस चेंडू होता. लेग साइड दिशेने मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता आणि इथे मात्र षटक संपलेला आहे. 5 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 47 धावांवर. लॉस ऑफ 1 विकेट. आपल्या 2 षटकांमध्ये 18 धावा खर्च केलेल्या आहेत सागर यांनी आणि नवीन फलंदाजाच्या रूपात आपण बघू शकतो आकाश बोर्डे मॅन फ्रॉम सावरगाव. ज्या प्रकारे या आधीचा सामना खेळून काढलेला होता आपल्या संघासाठी खूप मोठा डोंगर होता त्यांच्या समोर धावींचा. त्याला चेस करण्यामध्ये नक्कीच त्यांचा थोडा मोलाचा वाटा होता पण संघाला विजय प्राप्त करून देऊ शकले नाही. पण नक्कीच एक फायटरची भूमिका त्यांनी निभावली त्या सामन्यामध्ये. नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजाचं नाव
भूषण आपल्या स्पेलचा पहिला षटक घेऊन होते आणि सामन्याचं 6वं षटक. फुलटॉस चेंडू पुन्हा फुलटोल वसूल केलेला आहे 6 धावांसाठी. 6 धावा षटकार. षटकाराच्या रूपात इथे सुरुवात केली आहे मात्र भूषण यांची. आकाश बोर्डे 2 चेंडू 7 धावा आतापर्यंत काढलेल्या आहेत आणि या खेळाडूकडेही क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्यासाठी आणि त्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे त्याला. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र लेग साइडच्या दिशेने 6 धावा षटकार. पुन्हा मोठा फटका येतो आकाश बोर्डे याच्या बॅट मधनं. व्हॉट अ शॉट. आकाश बोर्डे इन फॉर्म. आगीचे गोळ मैदानाच्या बाहेर पाठवायचं काम करतोय सध्या तरी आकाश बोर्डे. काय सुंदर फलंदाजी करतोय. नक्कीच भूषण यांचं स्वागत केलं दोन्ही षटकारांसाठी. पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसलेला आहे. अंपायरचा इशारा नो बॉल नक्कीच होता आणि नो बॉलच्या रूपात इथे 2 धावा काढलेल्या धावून. नो बॉलचा इशारा पंचांकडनं फ्री हिट मिळेल आणि दुसरा जरच्या रूपात हा पहिला नो बॉल दिलेला आहे पंचांनी आणि जर दुसरा नो बॉल जर पंचांनी दिला तर तुम्ही या स्पर्धेतून बॅन होऊन जाल. गोलंदाजाने या गोष्टीची दक्षता घ्यावी. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. कुठल्याही प्रकारची बहस त्यांच्यासोबत करू नये. दोन्ही संघांना ही विनंती आहे. नो बॉल फ्रीचा चेंडू होता नक्कीच मात्र इथे मात्र 4 धावा चौकार आणि वसूल केलेला आहे त्याला 4 धावेमध्ये. आकाश बोर्डे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाजाचं. मैदानात आले आणि आगीचे गोळे ज्या प्रकारे मैदानाच्या बाहेर पाठवत आहेत आकाश बोर्डे मॅन फ्रॉम सावरगाव मोस्ट डॉमिनेटिंग प्लेयर ऑफ दिस सीझन. खूप प्रभावित केला या फलंदाजाने. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे मोनू 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 67 धावांवर. ज्या प्रकारे सुरुवातीचे काही षटक हाताळले होते गोलंदाजांनी नक्कीच कमालीची गोलंदाजी केली होती. त्यानंतर फलंदाजी जी केली आहे दोन्ही फलंदाजांनी कमालीची फलंदाजी. लेग साइडच्या दिशेने इथे मात्र फटका बसलेला बिट्टू त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे सेफ हँड आणि झेल बाद होते. मोठा झटका लागतोय कॉप सिल्व्हनच्या संघाला यश चौर्याच्या रूपामध्ये. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावावा लागेल यश चौरे यांना. खूप सुंदर अशी फलंदाजी करत होते. सुरुवातीला मात्र स्ट्रगल केला त्यानंतर खूप सुंदर अशी धावसंख्या स्कोर कार्डवर लावून ठेवलेली होती. खूप सुंदर फटके कव्हरच्या दिशेने असो लेग साइडच्या दिशेने असो समोरच्या दिशेने असो खूप सुंदर अशी फलंदाजी केली. इथे मात्र मोठा फटका मारायच्या नादात आपला विकेट गमावावा लागला यश चौरे याला आणि दुसऱ्या विकेटचा पदर होतोय. खूप मोठा मासा ज्या प्रकारे आपण म्हणू शकतो जाळ्यात अटकावलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 67 धावांवर. लॉस ऑफ 2 विकेट्स. 6व्या षटकाचा खेळ चालू आणि शेवटचा चेंडू या षटकामधला.
खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, एक धाव नक्कीच मिळेल तिथे. नवीन फलंदाजाच्या रूपात आपण बघू शकतो अविनाश, आणि 6 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 68 धावांवर, लॉस ऑफ 2 विकेट. आपल्या एका षटकामध्ये 21 धावा खर्च केलेल्या आहेत सागर यांनी, सॉरी भूषण. उर्वरित 2 षटक आणखी बाकी टाकायचे आहेत या पहिल्या इनिंगचे, आणि स्वतः कर्णधार आता जबाबदारी घेणार आहे गोलंदाजीसाठी. आले आहेत अक्षय बेलखेडे. ज्या प्रकारे आपण बघितलं की पहिलं षटक खूप छान प्रकारे हाताळलेलं होतं, एक्सपिरियन्स आहे, डावखोऱ्या हाताचा गोलंदाज आहे, नक्कीच प्रभावित केलं. याआधी पण काही सामने खेळले, ज्या प्रकारे आपण बघितलं की मोर्शीला ज्या पहिलेली होती, एका षटकामध्ये 4 विकेट काढून संघाला विजय प्राप्त करून दिला होता. खूप सुंदर असा सामना खेळलेला होता. त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेले होते अक्षय बेलखेडे. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती, प्रभावित केलं होतं. काटोल क्षेत्रातील एक नामवंत खेळाडू आहेत अक्षय बेलखेडे, खूप सुंदर अशी गोलंदाजी करतात. सुरुवात खूप छान केली आहे. निर्धाव चेंडू येते पुन्हा एकदा मैदानाच्या आत, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. ज्या प्रकारे आपण म्हणत होतो की या खेळाडूकडे क्षमता आहे, टेक्निक आहे, आणि त्याचंच एक उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो. वाह, निर्धाव चेंडू, 2 निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारचा फटका मारू दिलेला नाही आतापर्यंत अविनाशनला. स्लोअर 1 चेंडू, इथे मात्र कुठलीही गती नव्हती. स्लोअर 1 चा किंग अक्षय बेलखेडे. ज्या प्रकारे आपण त्यांच्या हातावरून ओळखू शकत नाही की ते स्लो रन टाकणार आहे की गतिवान चेंडू टाकणार आहेत. क्षमता आहे, त्यामुळेच या गोलंदाजाचं नाव प्रत्येक क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करून दिलेला आहे. यावेळेस मात्र गती होती चेंडूमध्ये, स्क्वेअरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. संदीप वानखेडे तिथे आहेत क्षेत्ररक्षक, मॅन फ्रॉम सावरगाव. आपण बघू शकतो की या खेळाडूंकडे पण खूप क्षमता आहे. ज्या प्रकारे आतापर्यंत खेळ खेळलेली आहेत ग्रामीण भागात असो, या खेळाडूचं भरपूर असं नाव आपण बघू शकतो. आमचे सहयोगी मित्र सागर भैसवार यांचा 22 तारखेला शुभविवाह संपन्न होणार आहे. सुंदर षटक हाताळलेले आहे कर्णधार अक्षय बेलखेडे यांनी. काय सुंदर षटक हाताळ, फक्त 1 धाव खर्च केलेली आहे या षटकामध्ये. वाह, आपल्या 2 षटकांमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. सुंदर गोलंदाजी बघू शकता आपण कर्णधार अक्षय बेलखेडे यांच्याकडून. 7 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 69 धावांवर, लॉस ऑफ 2 विकेट. इथे मात्र गोलंदाजांनी कुठलाही मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही. मागील ज्या प्रकारे आपण षटक बघितलं, इथे मात्र अक्षय बेलखेडे यांनी थांबवून ठेवलेलं आहे फलंदाजांना. नवीन गोलंदाज कपिल रेवतकर, मॅन फ्रॉम खानगाव. मागील स्पर्धेत खूप छान अशी गोलंदाजी केलेली होती, प्रभावित केलेलं होतं, आणि क्षमता आहे, फलंदाजी पण करतात आणि गोलंदाजी पण करतात.
लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे बिट्टू रेवतकर. आपल्याच भावाच्या गोलंदाजीत क्षेत्ररक्षक करतोय बिट्टू रेवतकर. दोन्हीही सगळे भाऊ या संघामध्ये आपल्याला खेळायला मिळतात. बघू शकतो आपण. पुढचा चेंडू सामना करणार आकाश बोर्डे. पुन्हा एकदा उंच बटका टोलावून दिलेला आहे. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल बाद होतोय आकाश बोर्डे. मोठा फटका मारण्याच्या नादात आपला विकेट गमावावा लागला. मोठा फटका मारणारा चेंडू नक्कीच होता, पण इथे छान प्रकारे कनेक्ट करू शकलेला नाही आणि सुंदर असा झेल इथे बघू शकतो आपण विवेक गजबे यांच्याकडनं. काव कॉर्नरला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झेल बाद झाले. तिसरा मोठा झटका लागलेला आहे आकाश बोर्डे यांच्या रूपामध्ये. नवीन फलंदाजाच्या रूपात आपण बघू शकतो. नवीन फलंदाजाचे नाव सतीश. पुढचा चेंडू घेऊन ते कपिल. सामना करणार सतीश. खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आत. कपिल रेवतकर यांच्याकडनं. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 70 धावांवर. इथे मात्र धावेंवर थोडा लगाम लावण्याचं काम केलेलं आहे गोलंदाजांनी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वाह वाह, काय गोलंदाजी केली कपिल रेवतकर यांच्याकडनं. आपण बघू शकतो खूप क्षमता आहे या खेळाडूंमध्ये पण. आणि ज्या प्रकारे आपण धाव संख्या बघू शकतो स्कोर कार्डवर 70 धावा पुरेशा नाहीत असं मला वाटतंय ब्रदर्स 11 या संघासाठी. कारण मोठमोठे खेळाडू फलंदाज त्या संघांमध्ये आहे. आणि इथे झेलबाद. बॅटची कड लागलेली होती. ऑफसाईड दिशेने बॉल जात होता. तिथे यष्टी रक्षक म्हणून तैनात असलेले जिग्नेश गजबे यांच्या हातात सरळ चेंडू आणि इथे झेलबाद होत आहेत. सतीश. चौथ्या विकेटचं पतन झालेलं आहे कॉप्स 11 या संघाचं. आणि 5व्या विकेटसाठी आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो. फलंदाजाचं नाव रमेश. पोलटॉस चेंडू होता की काय होता. गतिवान चेंडू समजू शकले नाही आणि ते मात्र यष्टी उडवलेले आहेत. दांडी गुल. 71 रन टार्गेट. आणि 8 षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 70 धावांवर. आणि ब्रदर्स 11 या संघाला जिंकण्यासाठी 71 धावेची गरज आहे उर्वरित 48 चेंडूमध्ये. 71 धावा बनवायच्या आहेत ब्रदर्स 11 याला, या संघाला. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली अक्षय बेलखेडे यांनी, ज्याने आपल्या 2 षटकांमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच सोपं नसतं सपाट पिचवर धावपट्टीवर इतके चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं. सुरुवातीला खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. त्यानंतर फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली यश चौरेकडनं. त्यानंतर जितेश सरांकडनं आकाश बोर्डे खूप चांगली खेळ खेळून परतले. पण त्यानंतर खूप धावेचा असा खूप मोठा डोंगर उभा करू शकलेला नाही ज्या प्रकारे आपण एक्सपेक्ट करत होतो यश चौरे यांच्याकडनं. आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण म्हणू शकतो. पहिल्या इनिंग पर्यंत तरी थांबून ठेवलेला आहे आणि गेम मध्ये ऑन आहे ब्रदर्स 11. आणि कॉप्स 11 या संघाला मी विनंती करतो त्यांनी मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. दुसऱ्या इनिंग साठीचा खेळ आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. या आधी जो सामना झालेला होता कॉप्स 11 वर्सेस शेर शिवाजी, जो सामना झालेला होता त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार होता यश राऊत याला मिळाला होता. त्याने मंचावर यायचं आहे आणि आपली ट्रॉफी घेऊन जायचं, आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. यश
राऊत जिथे कुठे असतील मैदानावर त्यांनी मंचावर यायचं आहे. या आधीचा सामना जो झालेला होता त्यामध्ये खूप सुंदर अशी फलंदाजी केलेली होती. यश राऊत यांनी 22 चेंडूमध्ये 57 धावा काढलेल्या होत्या आणि संघाला एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचून देण्याचं काम केलेलं होतं. या यंग टॅलेंट यांनी मॅन फ्रॉम मन्नाथखेडी मंचावर यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन यायचं आहे. यश राऊत सन्माननीय आदित्य भाऊ पारवेकर यांच्या हाताने त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. आरोग्य मंदिर च्या संघाचे कर्णधार आहेत आदित्य भाऊ पारवेकर. क्रिकेट विश्वातला देवमाणूस आदित्य भाऊ पारवेकर. ज्या प्रकारे आपण बघतो की त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असतं आणि आपल्याला संघाला नक्कीच घेऊन चालतात. कुठल्याही प्रकारचं टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर आजपर्यंत तरी आम्ही बघितलेलं नाही आहे. तर असे हरपन मौला खेळाडू आदित्य भाऊ पारवेकर यांच्या हाताने एक पारितोषिक देण्यात येत आहे. यश राऊत यांना खूप सुंदर अशी फलंदाजी केलेली होती. संजू भाई वेल प्लेड यश राऊत. खूप सुंदर अशी खेळ खेळली तू या आधीच्या सामन्यामध्ये. दोन्ही पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे आणि ब्रदर्स 11 चे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतील. तुम्हाला उर्वरित 48 चेंडूमध्ये 71 धावेची गरज आहे. ज्या प्रकारे बघतो आपण ब्रदर्स 11 या संघामध्ये मोठमोठे खेळाडू नामांकित खेळाडू आपण ज्या प्रकारे बघू शकतो. संदीप वानखेडे असो, जिग्नेश गजबी असो, अक्षय बेलखेडे या कर्णधारांकडे पण क्षमता आहे फलंदाजीसाठी. खूप मोठमोठे फटके मारण्यासाठी याला ओळखलं जातं. बिट्टू रेवतकर आहेत, त्यानंतर कपिल रेवतकर आहेत, विवेक गजबी हाही फलंदाज या संघामध्ये आहे. तर ज्या प्रकारे आपण यांची लिस्ट बघू शकतो तर खूप डीप पर्यंत फलंदाजी आहे या संघाकडे. आणि 2 सलामीचे फलंदाज जिग्नेश गजबे आणि अक्षय बेलखेडे. कर्णधार स्वतः कमान भार सांभाळणार आहेत या सामन्याचा. लेफ्ट हँडर फलंदाज डावखऱ्या हाताचा फलंदाज अक्षय बेलखेडे आणि जिग्नेश गजबी. मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो जिग्नेश गजबी. स्ट्रायकर एंडवर आपण बघू शकतो की स्वतः कर्णधार अक्षय बेलखेडे राहणार आहेत आणि उर्वरित 48 चेंडूमध्ये तुम्हाला 71 धावेची गरज आहे. स्ट्रायकर एंडवर आहे अक्षय बेलखेडे. कर्णधार स्वतः आलेले आहेत. आपण कधी बघत नाही हे चित्र. आपल्याला या ऑल ओव्हर पूर्ण सीझन मध्ये KPL चे 4 सीझन असो किंवा काटोल चषकचं हे पहिलं सीझन असो, आपण पहिल्यांदा अक्षय बेलखेडे याला मैदानाच्या आतमध्ये ओपनर या रूपात बघतोय. ज्या प्रकारे भूमिका बजावतात ॲज अ बॉलर, गोलंदाजीची भूमिका खूप छान प्रकारे बजावतात. पण यावेळेस मात्र फलंदाजीसाठी आलेले आहेत, ते पण ओपनर सलामीच्या फलंदाजीसाठी आले आहेत. दुसऱ्या इनिंगचं हे पहिलं षटक, दुसऱ्या इनिंगचं पहिलं षटक घेऊन येतो हे शैलेश पांडव. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलेला. 1 धाव नक्कीच मिळेल तिथे. स्ट्रायकर एंडवर आता आहे आपण जिग्नेशला बघू शकतो. या खेळाडूकडे जी क्षमता आहे ती क्वचित खेळाडूंकडे असते. ज्या प्रकारे आपण एक हाती सामना जिंकून आणणे आणि ज्या खेळाडूला आपण ओळखू शकतो अशा प्रकारचा हा खेळाडू जिग्नेश.
हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पॉईंटच्या दिशेने एक धाव नक्कीच मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहे अविनाश. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 धावेंवर. 71. इथून 69 धावा बनवायच्या आहेत. 46 चेंडू, उर्वरित 46 चेंडू मध्ये तुम्हाला 69 धावा बनवायच्या आहेत. आणि कर्णधार अक्षय बेलखेडे स्ट्रायकर एंडवर सामना करणार शैलेशच्या गोलंदाजीचा. इथे मात्र चेंज ऑफ पेस, निर्धाव चेंडू. आपल्या गोलंदाजीची ज्या प्रकारे शैलीसाठी ओळखल्या जातात अक्षय बेलखेडे, त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र शैलेश पांडव करतोय. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळेल. खेळून काढलेल्या तर काऊ कॉर्नरच्या दिशेने एक धाव. आतापर्यंत सुंदर षटक हाताळलेला आहे तर शैलेश पांडव. आपण बघू शकतो KPL सीझन 4 मध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. नेहमीच सलामीचे गोलंदाज आहेत आपल्या संघासाठी. नेहमीच पहिला ओव्हर पहिलं षटक घेऊन येतात आणि सुरुवात करून देतात संघाला एक खूप छान प्रकारे. आणि ती सुरुवात बघू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत. लेग साईडच्या दिशेने चेंडू होता, सन्मान दिलाय. वाह वाह. इथे मात्र सांभाळून खेळावं लागेल जिग्नेश याला. नक्कीच सन्मान दिला. सुंदर चेंडू होता आणि सन्मान बघू शकतो आपण जिग्नेश यांच्याकडनं. शेवटचा चेंडू या षटकातला. समोर येऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. बॅटची कड, एक धाव नक्कीच मिळेल तिथे. आणि पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 धावांवर. लॉस ऑफ 0 विकेट. ज्या प्रकारे सुरुवात झालेली होती ब्रदर्स 11च्या गोलंदाजांनी केली होती, गोपाल राऊत पहिलं षटक हाताळलं होतं, त्याच प्रकारे ची गोलंदाजी आता मात्र शैलेश पांडव याच्याकडनं बघायला मिळते आपल्याला. पहिलं षटक खूप छान प्रकारे हाताळलेलं. आपण बघू शकतो की खूप डीप मध्ये चांगल्या फलंदाजाची एक लिस्ट आहे यांच्याकडे. ब्रदर्स 11 कडे आपण बघू शकतो यांच्या संघामध्ये खूप मोठमोठे खेळाडू अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये येणे बाकी. इथून पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. त्यानंतर पॉवर प्ले संपणार आहे. ज्या प्रकारे मोठे फटके मारण्यासाठी आपल्याला 2 षटक मिळतात फलंदाजाकडनं. दुसरं षटक घेऊन येत आहेत अविनाश. लेग साईड दिशेने मारण्याचा प्रयत्न, लेग बायच्या रूपात इथे मात्र एक धाव नक्कीच मिळेल. छान चेंडू होता. लेग साईड दिशेने मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण इथे एक धाव नक्कीच मिळेल. फटका फसला पण काही नुकसान नाही. दुसरा चेंडू सामना करणार स्वतः कर्णधार अक्षय बेलखेडे. लेग साईडच्या दिशेने उंच टोलावून काढलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र झेलबाद. पहिल्या विकेटचं पतन होतंय. अक्षय बेलखेडेच्या रूपात कर्णधार परततायत डगआउट मध्ये. पहिला झटका, पहिला मासा जाळ्यात. ज्या प्रकारे आपण बघू शकतो गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी अविनाश कडनं बघायला मिळालेला आपल्याला. 2 चेंडू हाताळले. ज्या चेंडूमध्ये पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव खर्च केलेली होती आणि दुसऱ्या चेंडूमध्ये मात्र सूर काढलेला इथे अक्षय बेलखेडे याचा. कर्णधाराला वापस परतावं लागेल. आता आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो संदीप वानखेडे, मॅन फ्रॉम सावरगाव, यांचे षटकार, यांची फलंदाजी बघण्यात आता मात्र प्रेक्षकांना मजा येणार आहे. या फलंदाजाकडे खूप क्षमता आहे गेम चालवण्याचा आणि एक हाती विजय प्राप्त करून देण्याचा. ग्लान्स करून दिलेला लेग साईडच्या दिशेला 1 धावेसाठी फ्लिक केलेला होता. इथून मात्र समजदारीची फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. कारण ज्या प्रकारे आपण क्षमता बघू शकतो
फलंदाजी साठी ज्या प्रकारे या संघामध्ये खेळाडू आहेत, खूप मोठं टार्गेट नाही आहे पण खेळावं लागेल आज आपल्या संघासाठी. इथे मात्र काळोखोरांच्या दिशेने हल्ला चढवलेला आहे. जिग्नेशच्या बॅटने 4 धावा चौकार. इथे मात्र गोलंदाजाचा घेतलेला आहे समाचार. 4 धावा चौकार. चेंडू सीमारेषे पार. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10 धावांवर. लॉस ऑफ 1 विकेट. जिग्नेश गजबे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र जेलबाद बॅटची कड लागलेली होती आणि इथे मात्र अविनाश यांनी सूर काढलेला आहे. पुन्हा एकदा जिग्नेशचा 2 मोठे फलंदाज तंबूच्या आतमध्ये परतवण्यात सक्षम. वॉड बॉलिंग. खूप वेगळी अशी त्यांची बॉलिंग स्टाईल आहे. एकदम शांतपणे त्यांचा रनअप आहे पण त्यानंतर जो वेगात चेंडू टाकतात त्याच वेगामध्ये इथे मात्र झेलबाद होत आहेत. जिग्नेश गजबे खूप मोठा मासा जाळ्यात अडकवलेला आहे. जिग्नेश गजबे दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. विकेटचं पतन आणि सुंदर षटक हाताळलेलं आहे. फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत षटकामध्ये आणि एक चेंडू हाताळायचा बाकी आहे या षटकामधला. वाह, कमालीची गोलंदाजी. नक्कीच एक वापसी करून दिलेली आहे या सामन्यामध्ये अविनाश यांनी. नवीन फलंदाज बिट्टू रेवतकर. मोठा फटका मारण्याच्या नादात झेल हवे, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. तिसरा झटका, तिसरा गडी गारद होते. बिट्टू रेवतकर मोठा मासा पुन्हा एकदा झाडात अडकवलेला आहे अविनाश यांनी. वाह, काय कमालीची गोलंदाजी केलेली. नक्कीच प्रभावित केलं या गोलंदाजाने. वेगवान चेंडू होता. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावावा लागेल बिट्टू रेवतकर याला. आणि इथे मात्र सामन्याचं समीकरण काय होतंय. फक्त 10 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत आणि 3 मोठे फलंदाज आपल्याला तंबूच्या आतमध्ये परतवलेले आहेत अविनाश यांनी. खूप सुंदर गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक काय जबरदस्त प्रकारे हाताळलं या गोलंदाजाने. चेंडू खाली यश चौरे आणि खूप सुंदर असा झेल क्षेत्ररक्षकाकडनं. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 धावांवर. लॉस ऑफ 3 विकेट. इथे मात्र संकटात सापडलेला आहे ब्रदर्स 11 हा संघ. इथून सांभाळून खेळावं लागेल. नवीन गोलंदाजाचे नाव सुधीर चव्हाण. इथे मात्र संदीप वानखेडे आपण बघायला मिळतो. मॅन फ्रॉम सावरगाव. या फलंदाजाकडे क्षमता आहे आणि आज क्षमता दाखवावी लागेल मैदानाच्या आत. मागील KPL सीझन 4 मध्ये खूप काही अशी संधी मिळालेली नव्हती या फलंदाजाला. त्याचा राग, त्याचा गुस्सा आता मात्र या सामन्यामध्ये काढावा लागेल. लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषे पार. 6 धावा षटकार. वॉट अ शॉट. एका चेंडू आधी आपण म्हणत होतो, षटक संपल्यानंतर ज्या प्रकारे आपण म्हणत होतो की संदीप वानखेडे या फलंदाजाकडे जी क्षमता आहे, काय सूर मारलेला फटका लेग साईडच्या दिशेने 6 धावांसाठी. वॉट अ शॉट. संदीप वानखेडे मॅन फ्रॉम सावरगाव, इन फॉर्म फलंदाज. इथे मात्र काय सुंदर फटका खेळलेला होता लेग साईडच्या दिशेने. आपण म्हणत होतो की क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आज संघासाठी खेळावं लागेल, संघाला विजयी करून जावं लागेल.
तुमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी या सामन्याची. हा खेळाडू जर 8 षटकांपर्यंत खेळला चेंडू आलेला आहे मैदानाच्या आत. काय चेंडू, काय भिरकावून दिलेला आता लेक्सच्या दिशेने संदीप वानखेडे यांनी. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 धावांवर. तिसरं षटक चालू आहे दुसऱ्या इनिंगचं आणि आज मात्र जबाबदारीने खेळ खेळावा लागेल. ज्या प्रकारे संदीप वानखेडे आपण यांना ओळखतो, मॅन फ्रॉम सावरगाव, खूप एक्सपिरियन्स या खेळाडूकडे, खूप जास्त एक्सपिरियन्स म्हटला जाईल. आपण ज्या प्रकारे बघतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्रिकेट शिकलो आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र वापसी करतायत गोलंदाज सुधीर चव्हाण. सुंदर चेंडू होता. ओव्हर एक्साइटेड न होता आज जबाबदारीने खेळावं लागेल संदीप याला. नॉन सेकंड वर विवेक याला पण आपण बघू शकतो. कर स्क्वेअरच्या दिशेने ओव्हर शॉट. व्हाट अ क्लास. संदीप वानखेडे मॅन इन फॉर्म. व्हाट अ शॉट. काय फलंदाजी केली. धावपट्टीवर आदळलेला चेंडू होता. लेग साइडच्या दिशेने 6 धावांसाठी भिरकावलेला होता. इथे मात्र स्क्वेअरच्या दिशेने 4 धावा चौकार. क्षेत्ररक्षकाकडे कुठलाही चान्स नव्हता. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. इथे फटका बसला आहे. इथे मात्र विकेटचं पतन. पुन्हा एकदा मोठा मासा जाळ्यात. 4थ्या विकेटचं पतन होतंय संदीप वानखेडेच्या रूपामध्ये. खूप मोठा विकेट ज्याला आपण म्हणू शकतो आणि कमालीची गोलंदाजी. वा, नक्कीच सामन्यामध्ये वापसी करून दिलेली आहे इथे सुधीर याने. आपण म्हणत होतो की संदीप वानखेडे यांना जबाबदारीची गोलंदाजी करावी लागेल. मोठा मासा जाळ्यात अटकवलेला आहे इथे मात्र सुधीर यांनी. नवीन फलंदाज मंथन. इथे मात्र मंथन साठी एक पारितोषिक आलेलं आहे वेदांत यांच्याकडनं. प्रत्येक षटकारावर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. हलका हाताने टोल लावून काढलेला 1 धावेसाठी. 1 धाव नक्कीच मिळेल. जबाबदारीचे खेळ खेळावे लागेल आज मंथनला. भरपूर दिवसानंतर आज मात्र चान्स मिळालेला या मैदानाच्या आतमध्ये खेळायला. आपण बघू शकतो यांच्यासोबत पण आम्ही भरपूर असे सामने, भरपूर असे क्रिकेट खेळलेलो आहे आणि त्यांच्यासाठी पारितोषिक ठेवलेलं आहे वेदांत यांनी. त्यांचे परम मित्र. प्रत्येक षटकारावर 501 रुपये पारितोषिक आहे. विवेक गजबी इथे मात्र मिसफिल्डिंगच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळेल. विवेकने खेळवून काढलेला होता कव्हरच्या दिशेने. 1 धाव नक्कीच मिळेल. तिथे वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावांवर. लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 विकेट सॉरी. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावांवर. 3 षटक 23 धावा. उर्वरित 30 चेंडू मध्ये 48 धावा बनवायच्या आहेत ब्रदर्स 11ला. आणि पुन्हा एक पारितोषिक आलेला आहे मंथन याच्यासाठी. प्रत्येक षटकारांवर
101 रुपयाचं पारितोषिक आहे आदित्य भाऊ पारवेकर यांच्याकडून. आणि ज्या प्रकारे आपण बघू शकतो की काटोलचा वंडर बॉय म्हणून ओळखलं जातं सौरभ चरडे. काटोलचा वंडर बॉय लास्ट केपीएल सीझन 4 चे मॅन ऑफ द सिरीज राहिलेले आणि खूप जबरदस्त ॲथलीट पण आहे. सन्माननीय सागर बहुमन यांचे मी कमिटीकडनं हार्दिक स्वागत करतो आमच्या या काटोल शतकमध्ये. उर्वरित 30 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे आणि 48 धावा बनवायच्या आहेत ब्रदर्स 11 याला. आणि जितेश सर आता मात्र कमान सांभाळतील गोलंदाजी जितेश सर. संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत जितेश सर आणि सामना करणार विवेक गजबिये. पहिलं षटक जितेश सर यांचं लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे 6 धावांसाठी. घुटनाथ देख देख तमाशा देख वर शॉट 6 धावा षटकार. स्लॉक स्वीप करून दिलेला आहे फुलटॉस होता आणि फुल टोल वसूल केलेला आहे विवेक गजबी यांनी. काय फटका मारलेला होता लेग साईडच्या दिशेने 6 धावांसाठी सुंदर फटका. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. उर्वरित 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावा बनवायच्या आहेत. वा काय सुरुवात केली या षटकाची विवेक गजबे यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न बॅटची कड 1 धाव नक्कीच मिळेल तिथे. मंथन इथे मात्र स्ट्रायकर एंडवर बघायला मिळतात मंथन घारपुरे. राहुल भाऊ पंचभाई यांचे कमिटीद्वारे मी हार्दिक स्वागत करतो या मैदानाच्या आत. आणि मंथन याच्यासाठी पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे राहुल भाऊ कडून. प्रत्येक षटकारांवर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर शॉट कव्हरच्या दिशेने 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न क्षेत्ररक्षक खूप सुंदर प्रकारे शैलेश पांडवच्याकडनं बघायला मिळते आणि बक्षिसांची लयलूट होते मंथन यांच्या फलंदाजीवर. नक्कीच नक्कीच खूप दिवसानंतर या मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला खेळताना बघू शकतो. त्यामुळं आपण बक्षिसांची लयलूट बघू शकतो या फलंदाजाकडे. वाईटच्या रूपात एक चेंडू येतो इथे. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 32 धावांवर. उर्वरित 27 चेंडू मध्ये 39 धावेची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे विवेक गजबी यांनी. विवेक गजबी याला एक सलामीची फलंदाजी करावी लागेल आज आपल्या संघासाठी. ज्या प्रकारे आपण मोठे मोठे फलंदाज डगआउट मध्ये परतले आज खेळावं लागेल संघासाठी. लेगसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता मंथन याने. बक्षिसांची लयलूट होते मंथन यांच्यावर. मंथन खराबकर काटोलचा वंडर बॉय. इथे मात्र फटका बसलेला आहे क्षेत्राच्या खाली पण नाही पकडू शकणार झेल. मोठा विकेट प्राप्त करण्याचा पुन्हा एकदा संधी प्राप्त करून दिली होती जितेश सरांनी पण इथे मात्र फटका फसलेला होता नक्कीच.
पण इथे एक धाव नक्कीच मिळेल. छोटी धाव. 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 धावांवर. लॉस ऑफ 4 विकेट. आणि इथे उर्वरित 24 चेंडूमध्ये 36 धावेची गरज आहे. आपण जर बघितलं तर ब्रदर्स 11 या संघामध्ये मोठमोठे खेळाडू फलंदाज आणखी आपण डगआउटमध्ये बघू शकतो. कपिल रेवतकर सारखे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. भाई शोएब यानंतर होणारा सामना शोएब 11 वर्सेस शेर शिवाजी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे मंचावर आणि आपली प्लेइंग 11 ची लिस्ट पण सोबत घेऊन यायची आहे, ज्यामुळे आपण लवकरात लवकर सामना सुरुवात करायचा आहे आपल्याला. काटोल चषक 2025 चा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो. आजच्या सत्रातला हा दुसरा सामना की काटोल चषक चा हा पहिला दिवस, पहिलं सत्र, पहिल्या सत्रातला हा दुसरा सामना. उर्वरित 24 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे आणि 36 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू मध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. कॉप्स 11 सॉरी शोएब 11 है ना, शोएब 11 आणि शेर शिवाजी या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे मंचावर. पुढचे षटक आपल्या कोट्याचं दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतात अविनाश. उर्वरित 24 चेंडू मध्ये 36 धावेची गरज. विवेक गजबे एक समजूतदारपणे खेळ खेळतो आपल्या संघासाठी. नॉन स्ट्रायकर रनर बघू शकतो आपण. मोठा फटका बॅटच्या समोर होता आणि 6 धावा षटकार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. इथे नाणेफेक जिंकलेला आहे शोएब 11 यांनी. यानंतर होणारा सामना आहे शेर शिवाजी वर्सेस शोएब 11, ज्याचा नाणेफेक जिंकलेला आहे शोएब 11 यांनी. आपला निर्णय लवकरात लवकर मंचाकडे आणून द्यायचा आहे. काय फटका खेळून काढलेला होता विवेक गजबी यांनी. ज्या प्रकारे आपण म्हणत होतो की यांच्याकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे आणि सुंदर फलंदाजी. वाह, याच मोठ्या फटक्यांची गरज इथे मात्र सामना जिंकण्यासाठी आहे. आता फक्त मात्र उर्वरित 23 चेंडू मध्ये 30 धावेची गरज आहे आणि विवेक गजबीये एक हाती संघ चालवतोय. सलामीचे फलंदाज नक्की स्वस्त मध्ये परतलेले होते डगआउट मध्ये. लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा आदळलेला चेंडू नक्कीच होता. गती होती चेंडू मध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. टोलवण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव नक्कीच मिळेल तिथे विवेक गजबी याला. आणि स्ट्रायकर एंडवर आपण बघू शकतो मंथन खराबकर या फलंदाजासाठी बक्षिसांची लयलूट होते. वेदांत गांजरे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक आहे मंथन खराबकर याला. त्याच प्रकारे राहुल भाऊ पंचबाई यांच्याकडनं पण 501 रुपयाचं पारितोषिक आहे. लेग साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड. यशची रक्षककडनं मिसफील्ड. पुन्हा एकदा जिथे सरांकडनं पण मिसफील्ड आणि तिथे एक्स्ट्राच्या रूपात एक धाव मिळते. 22च्या रूपात एक धाव येते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मंथन यांनी. आतापर्यंत कुठलाही मोठा प्रकारचा फटका खेळलेला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावांवर. लॉस ऑफ 4 विकेट.
पुढचा चेंडू सामना करणार विवेक गजबी. गती 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 होती या गोलंदाजीमध्ये. वाह, काय चेंडू हाताळला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता विवेक याने, पण काय सूर टाकलेला चेंडू, गतिवान चेंडू. आता मात्र आपण बघू शकतो मंथन खराबकर स्ट्रायकर एंडवर, आणि मंथन खराबकरच्या चौकारावर पण पारितोषिक आलेलं आहे वेदांत गांजरे यांच्याकडनं 501 रुपयाचं. पंचभाऊ. आणि पंचबाई राहुल भाऊ पंचबाई यांच्याकडनं पण 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चौकांवर, चौकांवर. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 44 धावांवर, आणि उर्वरित 18 चेंडू मध्ये 27 धावाची गरज आहे. मंथन 500 लागले. मंथन खराबकर यांच्यावर बक्षिसांची लयलूट होते. इतक्या वर्षानंतर आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघतोय. आकाश बोर्डे यांच्याकडनंही एक पारितोषिक आलेलं आहे 501 रुपयाचं, प्रत्येक चौकारावर आणि प्रत्येक षटकारावर. मंथन खराबकर, तुम्ही जर नक्कीच आपण कलेक्ट करू त्यांच्याकडनं पैसे, पण तुम्ही चौकार आणि षटकार मारा आधी. अठरा चेंडू सामन्याचं समीकरण झालेलं आहे. 18 चेंडू 27 धावा. स्ट्रायकर एंडवर आपण बघू शकतो विवेक गजबी 9 चेंडू 18 धावेवर खेळतोय, आणि मंथन खराबकर 5 चेंडू 3 धावेवर खेळतोय. शैलेश पांडव इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी, वाईटच्या रूपामध्ये एक्स्ट्रा धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 45 धावांवर. विवेक गजबी यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज मात्र संघाला एक हाती सांभाळलेला आहे, विजयासाठी खूप छान असे प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला एक्स्ट्रा, इथे विकेट. पुन्हा एकदा दोन्ही एंडला विकेट चा चान्स होता. रनआउट ची खूप मोठी विकेट मिळू शकत होती. वाईटच्या रूपामध्ये 22 च्या रूपामध्ये एक वाईट आणि अतिरिक्त रन, 2 धावा इथे कलेक्ट केलेल्या आहेत धावून. या चेंडूमध्ये 3 धावा, एकही चेंडू नाही, निर्धाव चेंडू, आणि त्यात 3 धावा काढलेल्या आहेत. इथे मात्र सूर मारलेला चेंडू, खूप सुंदर अशी गोलंदाजी केली शैलेश पांडव यांनी. पहिलं षटक खूप छान प्रकारे हाताळलेलं होतं. 17 बॉल फक्त 4 धावा खर्च केलेल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. समीकरण जाऊन पोहोचलेलं आहे 17 धावा, 17 चेंडू 23 धावा. समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे 4 धावा, चौकार. काय फटका खेळून काढलेला होता विवेक गजबी यांनी. व्हाट अ शॉट. नक्कीच आज जेवढी कमालीची फलंदाजी केली आहे विवेक गजबी यानं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाजाचं. आणि स्पेशली छत्रपती संभाजीनगर मधून त्यांनी आपली बॅट बोलावलेली होती काही दिवसाआधी, आणि त्या बॅटने कमाल करतोय आता मैदानाच्या आत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मारलेला आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 53 धावांवर. लॉस ऑफ 4 विकेट. समीकरण झालेल्या सामन्याचा 15 चेंडू 18 धावा. मंथन खराबकर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. ज्या फलंदाजावर बक्षिसांची लयलूट झालेली आहे,
प्रत्येक षटकार आणि चौकारावर 501 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र समोर दिशेने घेऊन काढलेला आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे यश चौरे. ड्रॉप, कॅच ड्रॉप. मोठा फटका नक्कीच मारलेला होता. विकेट मिळण्याचा एक चान्स नक्कीच बनवलेला होता शैलेश पांडे यांनी, पण इथे मात्र यश यशच्या हातानं झेल सुटतोय. 14 बॉल 17 रन. 14 चेंडू 17 धावा. स्लोअर वन चेंडू. इथे मात्र गती नव्हती चेंडूमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत पण 13 बॉल 16 नो मॅन्स इन लँड मध्ये जाऊन पडतोय. पुन्हा एकदा पुन्हा एक धाव मिळते. इथे धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 55 धावांवर. उर्वरित 13 चेंडूमध्ये 16 धावा आणखी बनवायच्या आहेत. मंथन करपकर स्ट्राईक रेंजवर. मेरा मोबाइल बंद हो रहा है, तुम्हारे मोबाइल में ऐड कर. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला आहे. एक धाव नक्कीच मिळेल समोरच्या दिशेने ओव्हर. आणि षटक समाप्त होते. 6 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 56. 56 धावा. 12 बॉल 15 रन. चार्जर नहीं. वाह, काय कमालीची गोलंदाजी, सॉरी फलंदाजी, कमालीची फलंदाजी. उर्वरित 12 चेंडू मध्ये 15 धावेची गरज आहे ब्रदर्स 11ला. हाँ बोला. तुमचं नाव सांगा. आणि मंथन खराबकर यांच्यासाठी एक खूप मोठं पारितोषिक आलेलं आहे. आता लगातार 3 षटकार जर मंथन खराबकर यांनी मारलेत तर अजिंक्य डेहनकर यांच्याकडनं 5001 रुपयाचं पारितोषिक आहे. मंथन खराबकर साठी खूप मोठं पारितोषिक आणि बक्षिसांची लयलूट होते या फलंदाजावर. मंथन खराबकर वंडर बॉय. आणि 2 षटकार जर मारलेत तर निलेश भाऊ महंत यांच्याकडनं पण 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वाह, काय काय फेम आहे या खेळाडूकडे, काय फॅन फॉलोइंग आहे या खेळाडूची. मंथन खरपकर. मोठं बक्षीस अजिंक्य भाऊ डेहनकर यांच्याकडनं आलेलं आहे. 3 षटकारांवर 5001 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया ते 5001 रुपयाचं पारितोषिक मिळवत आहेत की नाही. 12 चेंडू 15 धावा. सामन्याचं समीकरण झालेलं आहे आणि नवीन गोलंदाज यश चौरे. फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे सुंदर क्षेत्ररक्षक रोहित यांच्याकडनं. ओव्हर थ्रोच्या रूपात इथे मात्र रनआउटची संधी नक्कीच होती पण सेफ, बॅट्समन सेफ. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या फटक्यामध्ये धावून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी, विवेक गजबी आणि मंथन खरपकर. यश चौरे आपल्या संघासाठी 7वं षटक घेऊन येत आहेत आणि सामन्याचं समीकरण जाऊन पोहोचलेलं आहे 11 चेंडू 12 धावेंवर. कमालीची फलंदाजी म्हणावी लागेल विवेक गजबी यांच्याकडनं आता आपल्याला बघायला मिळाली आहे. 13 चेंडू 24 धावेंवर खेळतोय विवेक गजबी. लेग साइडच्या दिशेने फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलेला आहे विवेक गजबी यांनी. हाय अँड हँडसम षटकार, 6 धावा षटकार. चेंडू जाईल सीमारेषा पार. 10 मध्ये 6. व्हॉट अ प्ले. खूप सुंदर फलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी विवेक गजबी याचं. समीकरण मात्र आता जाऊन पोहोचलेलं आहे 10 चेंडू आणि 6 धावा. इथे मात्र स्लोवर बाउन्सर च्या रूपात एक चेंडू आलेला, निर्धाव चेंडू. आणि नक्कीच कमालीची फलंदाजी म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांनी ज्या प्रकारे सामना हाताळलेला ना, खरंच खूप कौतुकास्पद. आणि
इथे हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि लँड केलेला आहे सीमारेषे पार. 4 धावा चौकार. 8 बॉल 2. झेल टिपण्याचा एक चान्स नक्कीच होता शैलेशकडे, पण खूप 4 धावा चौकार. झेल पकडण्याचा एक चान्स नक्कीच होता शैलेशकडे, पण खूप समोर आलेले होते चेंडू पकडण्यासाठी. आणि इथे मात्र मिनी गप 8 बॉल 2. 8 चेंडू. सामन्याचं समीकरण जाऊन पोहोचलेलं आहे. 8 चेंडू 2 धावा. इथे मात्र फिनिश करतोय आपल्या स्टाईल मध्ये विवेक गजबिये. वर शॉट आणि इथे सामना जिंकलेला आहे ब्रदर्स 11 यांनी. 17 बॉल 40 रन. विवेक गजबी. 17 चेंडू मध्ये 40 धावा बनवल्या आहेत विवेक गजबे यांनी. कौतुकास्पद फलंदाजी. खूप सुंदर असा सामना झाला दोन्ही संघांमध्ये. कॉप्स 11 आणि ब्रदर्स 11 ज्यामध्ये खूप सुंदर असा विजय मिळवून दिला. विजय मिळवलेला संघ ब्रदर्स 11. खूप सुंदर खेळ केले. खूप सुंदर फलंदाजी विवेक गजबिये. व्हॉट अ प्ले. ज्या प्रकारे सलामीचे काही फलंदाज होते स्वस्त्यामध्ये परतलेले होते, पण त्यानंतर ज्या प्रकारे एक हाती संघ आणि एक हाती विजय प्राप्त करून दिला आपल्या संघाला विवेक गजबी यांनी. कमालीची फलंदाजी.